जय गजानन. भरपूरदा तुम्ही युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर भरपूर ऍप्सवर तुम्ही बघितलं असेल की भरपूर जण सांगतात की बांबू प्लांट घरामध्ये ठेवा. ऍक्च्युली मुळात तर सनातन धर्मामध्ये बांबू प्लांट हा वर्जित आहे. जर तुम्ही बघितलं असेल, स्त्रियांना नाही पण पुरुषांना अनुभव असेल, जेव्हा आपण एखादं प्रेत नेतो ते बांबूवरच नेत असतो, म्हणजे बांबूची सीडी बनवून वगैरे, आणि चक्क ती आपण प्रेत सोबत जाळत सुद्धा नाही तेव्हाही तिला मोडून साईडला ठेवत असतो. तर तुम्ही बांबू जर घरात लावणार असाल तर ती खूप अशुभ गोष्ट आहे. आणि त्यातल्या त्यात ते जे तुम्ही छोटासा पॉट मध्ये बघितलं असेल तो ऍक्च्युली बांबू नाहीच आहे. तो ड्रेसेना सायड्रियाना म्हणून एक प्लांट आहे, चायनाचं प्लांट आहे. ही ते आपल्याकडचं नाहीये, फेंगशुईचं आहे ते, म्हणजे त्यांच्याकडे ते रिलेट केलं जातं, आपल्याकडे त्याचा काही संबंध नाहीये. आता त्यांच्याकडचे जे बरेचसे रेमेडीज असतात ते आपल्याकडेही करायला लागलेले आहेत, पण नाही, आपल्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे. आपल्याकडे जसं ते बांबू प्लांट लावतात, आपण तुळस लावतो, आपल्यामध्ये तुळशीला महत्व दिलं गेलेलं आहे. तुम्हाला लावायचं असेल तर घरामध्ये तुळस लावा, अशा ठिकाणी लावा जिथं थोडीशी तरी ऊन येत आहे, थोडं तरी ऊन तुळशीवर पडलं पाहिजे. तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, बांबू प्लांट जर तुम्ही लावत असाल तर बांबू ही आजूबाजूचा एरिया निगेटिव्ह करत असतो. जर तुम्हाला स्वतःहून तुमचं घर निगेटिव्ह करून घ्यायचं असेल तर बांबू नक्कीच लावा, माझं सजेशन आहे. पण जर तुम्ही ऐकाल, विश्वास ठेवाल तर प्लीज करून बांबू घरामध्ये लावू नका. बांबू आपल्या सनातन धर्मामध्ये वर्जित आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गजानन.